भिवंडी महापालिकेमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। संपूर्ण राज्याचं लक्ष भिवंडी महापौर निवडणुकीकडे लागलेलं होतं आणि भिवंडीमध्ये भाजप बंडखोर नारायण चौधरी विजयी झाले। भाजपमधून फुटून सेक्युलर आघाडी सोबत गेलेले नारायण चौधरी यांना महापौरपद निवडणुकीमध्ये 48 मतं पडली, तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजप बंडखोर नारायण चौधरी महापौर झाले। शिवसेना आणि सपानं कोणार्क आघाडीच्या विलास पाटील यांना मतदान केल्याचं आकडेवारीवरून दिसतंय। विलास पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची 25 मतं मिळाली। भाजपमधील फुटीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष भिवंडी मनपाकडे लागलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।